नमस्कार. आज मी चाललेलो आहे माझ्या शाळेच्या मिडल स्कूलच्या ग्रॅज्युएशनसाठी. तर हे ग्रॅज्युएशन मिडल स्कूलचं कसं आहे ते आता बघूया. आता आम्ही इथे स्कूलमध्ये पोहोचलेलो आहे. स्टुडंटसाठी त्यांनी एंटर करायला वेगळं गेट ठेवलं होतं आणि जे पॅरेंट्स होते त्यांच्यासाठी एंटर करायला वेगळं गेट होतं. इथे प्रमोशन सेरेमनी असेल किंवा ग्रॅज्युएशन सेरेमनी असेल तर पॅरेंट्स जे असतात ते खूप उत्साही असतात आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ते असे मोठे मोठे इव्हेंट्स असे ऑर्गनाईज करतात आणि त्यांना अजून पुढे शिकावं म्हणून असं एनकरेज करतात. मुलांना इथे मोटिवेट करण्यासाठी किंवा एनकरेज करण्यासाठी जे पॅरेंट्स असतात ते या सोहळ्यामध्ये मोठे मोठे माळा, चॉकलेटच्या किंवा पैशांच्या आणि बलून्स आणि अजून खूप काय काय घेऊन येतात त्यांना एनकरेज करण्यासाठी आणि अजून चांगलं ते 9th ग्रेडमध्ये करतील किंवा कॉलेजमध्ये करतील असं याच्यासाठी ते आणतात. पूर्वी इथे हायस्कूलमधून किंवा कॉलेजमधून ड्रॉपआउट होण्याचे चान्सेस जास्त होते म्हणून त्यांनी असे सोहळे जे अरेंज केले त्याच्यासाठी. हा जो इव्हेंट आहे तो आमच्यासाठी ऑर्गनाईज केलेला आहे म्हणून आमची पहिली स्पेशल एंट्री झाली आणि आमची एंट्री झाल्यानंतर टीचरची पण एकदम स्पेशल एंट्री झाली आणि अशा प्रकारे आमच्या सोहळ्याला सुरुवात झाली. हे जे आता येत आहे ते आमचे सगळे टीचर्स आहेत आणि त्यांनी आम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट या वर्षी शिकवलं म्हणून असं ते आता स्पेशल एंट्रीने येत आहेत. आणि आमची 8वी झाल्यानंतर आमची शाळा बदलते. 9वीला जाताना वेगळी शाळा असते म्हणून अशी ही सेरेमनी ऑर्गनाईज केली जाते. जेव्हा आपल्या भारतामध्ये शाळेचा एक इव्हेंट असेल तर आपण आपलं राष्ट्रगीत म्हणून तो चालू करतो. तसं इथे आता प्लेज ऑफ अलिजियन्स US चालू आहे आणि त्याच्यानंतर नॅशनल अँथम US होणार आहे. Oh, say, can you see by the dawn's early light, oh so proudly. आणि काही मुलांनी वरती येऊन स्टेजवरती त्यांचा मिडल स्कूलचा जो एक्सपिरियन्स आहे तो सांगितला. As I stand before you today, reflecting on our time together at Orchard Hills Middle School, I realized how grateful I am for the memories we made together. आता ते या वर्षीचे स्टुडंटसाठी अवॉर्ड्स देत आहे. Outstanding 8th grade students. I wish to thank all of our parents, students as well, and our amazing faculty members who have contributed to developing these fine students that are before us today. Can we give all of you a round of applause as well? प्रत्येक टीचरनी त्यांच्या प्रत्येक क्लासमध्ये त्यांनी एक्सलन्ससाठी स्टुडंट्स निवडले आणि जे खूप छान अभ्यास करायचे वगैरे असे स्टुडंट्स Spanish. Nathan Park. आता पुढचा अवॉर्ड आहे ज्या मुलांनी 6वी 7वी आणि 8वीमध्ये खूप चांगलं वागले आहेत आणि त्यांनी हॅव रिस्पेक्ट, ॲक्ट रिस्पॉन्सिबली, वर्क टुगेदर, नो देअर स्ट्रेंथ अँड स्टे सेफ असे क्वालिटीज डेमॉन्स्ट्रेट केलेले आहेत. त्यांना आता टॉप 10 सिटीजन असा हा अवॉर्ड देणार आहे. The following scholars exemplify the Hawks' core values and have demonstrated outstanding citizenship during their entire middle school years. When I call your name, please come to the stage. तर मला पण हा टॉप 10 सिटीजन हा अवॉर्ड मिळाला. Tazib Amudzai, Rabab Chara, Pranav Kanse, Vanita Kashik, Brayden Lawson, Zoe Mendoza, and Vanessa Melin Garcia. Let us congratulate these scholars and we thank you for your outstanding citizenship. Pranav Kanse. आणि पुढचा अवॉर्ड आहे ज्या मुलांना 6वी 7वी आणि 8वीमध्ये खूप चांगले मार्क होते किंवा खूप चांगले ग्रेड्स होते त्यांना हा अवॉर्ड मिळाला.
Chongyun Lee, Ruth Lee, Lori Lee, Audrey Lin, Xiyang Liu, Lena Louie, Derek Liu. हा जो पुढचा तिसरा जो अवॉर्ड आहे तो सगळ्या मुलांना जे सगळी मुलं प्रमोट झाले 9वीला त्यांना सगळ्यांना हा अवॉर्ड दिला. Caleb Kang, Pranav Kanse. जेव्हा सगळ्यांना सर्टिफिकेट मिळालं आणि सगळ्यांचं प्रमोशन झालं तेव्हा आम्ही एक्झिट केलं आणि बाकीच्या लोकांनी नंतर एक्झिट केलं. अशा प्रकारे हा सोहळा इथे संपला. या 8th ग्रेडचा ग्रॅज्युएशन सेरेमनीसारखाच आम्ही एलिमेंटरीमध्ये पण ग्रॅज्युएट झालो होतो. त्याचा पण मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण नक्की बघा. तुम्हाला हे 8th ग्रेडचं ग्रॅज्युएशन सेरेमनी कसं वाटलं ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.